ऑपरेशन टायगरमुळे नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालं। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि त्यामुळे खासदार नागेश आष्टीकरांच्या बंडामुळे महाविकास आघाडी काय निर्णय घेणाऱ्याकडे लक्ष लागलं होतं। प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आष्टीकरांना गद्दार म्हणत भूमिकाही स्पष्ट केली होती। तसं सुषमा अंधारेंनीही कृष्णा पाटील दिशाभूल करत असल्याचं ट्विट केलं होतं। पण स्थानिक काँग्रेसनं मात्र आष्टीकर यांच्या मुलाला साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। बंडानंतरही नांदेड काँग्रेसची आष्टीकरांना साथ। काँग्रेस नगरसेवक कृष्णा पाटील आष्टीकरांसोबत। सपकाळ अंधारेंच्या विरोधाकडे नगरसेवकांचं दुर्लक्ष। बंड करूनही आष्टीकरांना फायदाच होणार। ऑपरेशन टायगरचे पडसाद नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीतही पडल्याचं समोर आलं। कारण खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील हे नांदेडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। खासदार नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेच्या गळाला लागल्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। त्यात काँग्रेसचे माघार घेणारे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन काँग्रेसच्या नगरसेवकांना केलं। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 6 बंडखोर खासदारांना गद्दार संबोधत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सोशल मीडिया पोस्ट करत कृष्णा पाटील आष्टीकरांना विरोध दर्शवला। त्यांनी म्हटलं, कृष्णा पाटील आष्टीकर हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणं ही निव्वळ दिशाभूल आहे। भाबडेपणा सोडा, हा सुद्धा बापा इतका चतुर आणि धूर्त आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह कृष्णा पाटील ज्या पक्षाकडून लढतायत त्या युबीटीच्या नेत्यांनीही विरोधाची भूमिका घेतल्यानं दुपारी 1 वाजेपर्यंत नांदेडमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केलं नाही। त्यानंतर मात्र काँग्रेस नगरसेवक उघडपणे कृष्णा पाटील आष्टीकरांच्या समर्थनात मतदानाला उतरले। पक्षश्रेष्ठींनी कुठलाही नवीन निर्णय सांगितला नसल्यानं व्हीपप्रमाणे सर्व नगरसेवक कृष्णा आष्टीकर यांनाच मतदान करत असल्याचं काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी जाहीर करून टाकलं। पक्षाचे जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे कृष्णा पाटील यांनी सुद्धा काल एक बाईट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की मी शिवसेनेचा सक्का शिपाई सक्का कार्यकर्ता आहे। त्याप्रमाणे 16 तारीखला आम्ही आमचे जे सन्मान्य सदस्य नगरसेवक आहेत त्यांना एक पत्र दिलेले होते पक्षाकडून महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटीलला मतदान करा म्हणून। नागेश पाटील आष्टीकरांच्या बंडानंतरही नांदेडमधील काँग्रेसचं मतदान आष्टीकरांच्या पथ्यावर पडल्याचं दिसलं। पण भाजपच्या अशोक चव्हाणांनी मात्र महाविकास आघाडीत गोंधळाची परिस्थिती असल्याचं सांगत याचा फायदा महायुतीला होणार असल्याचा दावा केलाय। विरोधकांमध्ये परस्पर एवढा समन्वयाचा अभाव आहे की त्यांच्यातच आपसात फार गोंधळाची परिस्थिती आहे आणि ती गोंधळाची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या मतदारांना नेमकं काय करावं हेच त्यांना समजत नाही आहे आणि म्हणून वेगळी वक्तव्य आपण पाहतोय। नेते वेगवेगळ्या टोनमध्ये बोलत आहेत आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यातली असलेली गोंधळाची परिस्थिती महायुतीचं जबरदस्त गठबंधन महाराष्ट्रामध्ये आणि तिन्ही पक्षांचे असलेलं इतकं सामंजस्य यातून आमच्या सर्व जागा 16च्या आमच्या 17 जागापैकी 6 जागा बिनविरोध आल्या। ऑपरेशन टायगरमध्ये असणाऱ्या 6 खासदारांना महाविकास आघाडीचे गद्दार ठरवत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली। कृष्णा आष्टीकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहे ही दिशाभूल असल्याचं सुषमा अंधारेंनी जाहीर केलं। पण त्यानंतर सुद्धा नांदेडच्या स्थानिक काँग्रेसनं कृष्णा आष्टीकर यांनाच साथ दिल्यानं काँग्रेसच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झालाय। आता यावर प्रदेश काँग्रेस काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण या सगळ्यात आष्टीकरांना मात्र बंडानंतरही फायदा झाल्याची चर्चा आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।